तसं तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की चहा घेतल्याशिवाय आमच्या दिवसाची तर सुरुवातच होत नाही बाबा. पण माझ्या बाबतीत तर असं काहीच नव्हतं. तरीसुद्धा आजच्या दिवसाची सुरुवात मात्र मी गरमागरम चहा घेऊनच केली होती. आणि त्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं आणि ह्यांनासुद्धा सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा तुमचं पटकन आवरून घ्या, कारण आपल्याला जायचं आहे बाहेर. पण ह्या दोघांचं निवांत टी व्ही बघत आवरणं बघून मला वाटलं होतं की हे दोघे नक्कीच उशीर करतील. पण कुठलं काय, हे दोघे तर माझ्या आधी आवरून खाली जाऊन माझंच वेट करत थांबले होते आणि मलाच उशीर झाला होता. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो ग्रंथाला लस देण्यासाठी. ग्रंथाला लस देऊन आम्ही घरी आलो आणि आम्हाला थोडासा उशीर पण झाला होता आणि ग्रंथासुद्धा ना लस दिल्यामुळे थोडीशी किरकिर करत होती. म्हणून म्हटलं चला आता फक्त ना सोयाबीन राईसच बनवूया. सोयाबीन राईस मला नाही आवडत, पण ह्यांना आवडतो, त्याच्यामुळे मी तेवढाच बनवला. आणि ह्यांनी त्याच्यासोबत कोशिंबीरसुद्धा बनवली होती आणि आम्ही दोघांनी मग त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता सकाळी जी कामं पेंडिंग होती ना ती करून घेऊ. सकाळी माझ्याकडून कपडे घडी करणं आणि मशीन लावणं राहिलं होतं, ते मी पहिले आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता किचनमध्ये सुद्धा काही कामं पेंडिंग आहेत का बघू आणि तीसुद्धा करून घेऊ. किचनमध्ये आले आणि बघितलं तर मावशीने ना भांडीसुद्धा घासून ठेवली होती. मी म्हटलं चला आता पटकन भांडीसुद्धा लावून घेऊयात, कारण लस दिल्यामुळे ना संध्याकाळी ग्रंथाला ताप तर नक्कीच येणार होता आणि त्याच्यामुळे मला तिला घेऊनच बसावं लागणार होतं आणि मला मग घरातली काहीच कामं करता आली नसते. त्याच्यामुळे ना मी पटकन सगळी दुपारच कामं करून घेतली आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला. आणि संध्याकाळी बघितलं तर ग्रंथ अजून पण छान झोपली होती. म्हटलं चला आता ही झोपली तर काय करायचं. मग असं म्हणताना ना मला अचानकच चहा पिण्याची इच्छा झाली. मग म्हटलं चला मग माझ्यासाठी चहा करूयात. तसं तर मी सकाळ संध्याकाळचा कधी चहा घेत नाही, पण काय माहिती आज मला इच्छा झाली. मग काय मी माझ्यासाठी गरमागरम चहा बनवला आणि माझा चहा घेतला आणि हॉलमध्ये आले आणि म्हटलं चला आता ग्रंथ झोपले तोवर तर मग आपल्या आवडते सिरियल पण तर बघून घेऊ. माझी आवडती सिरियल लावली आणि माझी सिरियल बघता बघताना माझा चहा मस्त एन्जॉय केला. तर अशीच दिवसाची सुरुवात आणि शेवट मी मस्त चहा पिऊनच केला होता. तर असा होता आजचा माझा दिवस. चलो मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.